असं आम्ही सातत्यानं पाहिलंय, ऐकलंय. का राज ठाकरेंना यावेळी सोबत नाही घेऊ शकलात? लोकसभेला बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे आज तुमच्या विरोधात शड्डू ठोकून उभे राहिले. हा त्यांना प्रश्न विचारा. आणि मुळात त्यांच्या पक्षाला हे ठणकावून कोणीतरी विचारलं पाहिजे. मी तर सांगतोच आहे, कधीतरी एक सूत्र भूमिका घ्या. कधीतरी एकदा पक्ष काढायचा भावाच्या विरोधात, तेव्हा मराठी माणूस नाही, मराठी माणसाचा विषय नाही. आता जो बँड वागणपणा चालू आहे ते सगळे मुद्दे नाही, तेव्हा कुटुंब कलह नाही. चला, घेतली भूमिका. मग भावाच्या विरोधात मुद्द्यांवर पक्ष घेतला, मग रंग बदलला झेंड्याचा, कारण रंग बदलून मतांची आवश्यकता होती. चला, रंग बदलला, घेतली दुसरी भूमिका. त्यानंतर मोदीजी कसे विकासशील आहे, घेतली भूमिका. मग लोकसभेत काय घडलं, घेतली चौथी भूमिका, लावरे तो व्हिडिओ. मग त्याच्यानंतर पुन्हा आमच्याबरोबरची भूमिका, आणि त्यानंतर पुन्हा ज्या भावाविरुद्ध बंड केलं किंवा व्यवस्थेविरुद्ध बंड केलं किंवा अंतर्गत बंड केलं, त्याच्याशी परत युती. कौटुंबिक विषयावर आमच्या कोणाचं बोलायचं नाही. एक राजकीय पक्षात राज ठाकरेजी तर एक सरळ भूमिका तर घ्या. मतदार कसा तुमच्यावर भरोसा ठेवेल? तुमच्यावर ठेवला ना त्यांनी. ज्या अजित पवारांविरुद्ध, राष्ट्रवादी विरोधात तुम्ही इतका प्रचार केला, बरोबर आहे, त्यांना तुम्ही बरोबर घेतलं, बरोबर. मतात लोकांनी ठेवला. तर त्यामुळं आपल्याकडं भाजपनं मनसेनं शिवसेनेबद्दल, शिवसेनेनं आणखीन कोणाबद्दल असं बोलायचं, पण सगळ्यांनी फक्त सत्तेसाठीच्या संधी साधू भूमिका घ्यायच्या असं होताना दिसतंय. असं तुम्हाला वाटत नाही? बिलकुल वाटत नाही मला. दोघांची तुलनाच होऊ शकत नाही. याचं कारण असं आहे, पुन्हा मी तेच सांगतोय, मतदार हा राजा आहे, तो हुशार आहे. त्यालाही कळतं कोणाला बघायचं, कोणाचं भाषण ऐकायचं आणि कुठे मत द्यायचं. आणि म्हणून भाषण करणाऱ्याला वाटतं की मलाच मतं मिळणार, हेही चुकीचं आहे. आणि न काम करता सुद्धा मतं मिळतात, हेही चुकीचं आहे. तुमच्या लेखी जास्त चुकीचं काय आहे? राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंबरोबर जाणं का भाजपनं राष्ट्रवादी बरोबर जाणं? मतदारांनी निर्णय करताना काही चुकू नये एवढंच मी म्हणेन. नाही, या दोघांना आपण आता थोडं मतदारांना बाजूला ठेवू. आशिष जी, तुमच्यासाठीचा प्रश्न आहे हा, तुमच्यासाठीचा प्रश्न आहे की या दोन्ही मधलं जास्त गैर लोकांच्या दृष्टीनं काय आहे? तुम्हाला काय चुकीचं वाटतं? राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंबरोबर जाणं का भाजपनं राष्ट्रवादी बरोबर जाणं? पहिला ऑप्शन. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंबरोबर जाणं जास्त चुकीचं आहे. हो, 100%. आणि राष्ट्रवादीला सोबत घेणं आता चुकीचं बरं, नाही. कारण काय संदर्भासह स्पष्टीकरण द्या किंवा सकारण स्पष्ट करा. कारण एक भूमिकाच नाही